आपण पाहत आहोत PBN महाराष्ट्र। जन्मनोंद नसलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बनवण्याबाबत तहसीलदार यांना एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं। सदर निवेदनात त्यांनी असं म्हटलंय की पाचोरा जवळच खारवण येथील भिल्ल समाजाच्या विद्यार्थ्यांची जन्मनोंद नसल्याने व जन्माचा कोणताही पुरावा पालकांकडे नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना अडचणी येत असून सदर विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार कोणती ऑनलाईन नोंद करता येत नाही। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बनवण्याचा मार्ग मोकळा करावा या आशयाचं निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर भाऊ वाघ, तालुका अध्यक्ष गणेश वाघ, जिल्हा अध्यक्ष एकनाथ अहिरे यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने जय आदिवासी, जय जवाहर, जय भीम। आज या ठिकाणी पाचोरा तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जे जन्मनोंदचा दाखला अत्यावश्यक झालेला आहे आणि आधार कार्डशिवाय कुठलंही काम होत नाही। आधार कार्डसाठी जन्मनोंद आवश्यकता असते, परंतु या ठिकाणी आमच्या पाचोरा तालुक्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची जन्मनोंदच झालेली नाही। तिथल्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून ही सर्व माहिती एकलव्य आदिवासी संघटनेला मिळाली आणि त्या संदर्भात पाचोरा तहसीलदार साहेबांना एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने आणि शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या वतीने संयुक्त निवेदन देऊन तिथं चर्चा करण्यात आली की पाचोरा शहरातील जे खारवण भाग आहे, पाचोरा तिथल्या विद्यार्थ्यांना जन्मनोंद नाही। नुसतं खारवण भाग परिसरातच नाही तर संपूर्ण पाचोरा तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाजाची वस्ती आहे, आदिवासी विद्यार्थी आहेत, त्या आदिवासी विद्यार्थ्यांना जन्मदाखले त्यांचे जन्मनोंद झालेले नाही आहे। त्याच्यामुळे त्यांचे जन्मदाखले मिळत नाही। जन्मदाखले मिळत नसल्यामुळे त्यांना आधार कार्ड मिळत नाही। आधार कार्डशिवाय त्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा शैक्षणिक कामासाठी कुठलेही त्यांना फायदा घेता येत नाही आहे। त्यासाठी तहसीलदार साहेबांना आम्ही शिष्टमंडळसह त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात तालुक्यातच पूर्ण सर्वे करून ज्या ज्या गावातल्या विद्यार्थ्यांना, आदिवासी विद्यार्थ्यांना जन्मनोंद नसेल त्यांच्यासाठी एकलव्य आदिवासी संघटना एक सर्वे करून प्रत्येक गावातील त्या विद्यार्थ्यांना जन्मनोंद काढून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीने प्रयत्न करणार आहोत। एवढंच या ठिकाणी बोलतो। धन्यवाद।